की आज एक चालक म्हणून काम करणारा तरुण वडिलांसाठी वारकरी संप्रदायाचा चालक होतोय किंवा हा वसानी वारसा चालवण्याचं काम करतोय। मी म्हणजे वडिलांना पूर्ण दिसणे बंद झालं त्यावेळेस इतर मुलं शाळेमधून आल्यानंतर खेळायला वगैरे जायचे, पण मला ते वडिलांना व्यायाम करण्यासाठी त्यांना 1-2 तास फिरवायचं। वडिलांपेक्षा मित्र जवळचे झाले। मग चतुर्थी भरणाला मी डोळे झाकेल आणि त्यांच्या वर्षश्राद्ध म्हणजे पुण्यस्मरणाला मी डोळे काढेल। समाजाला एक आदर्श देणारा हा कार्यक्रम आहे। हा एवढ्यासाठी कारण वडील गेल्यानंतर आज प्रथम पुण्यस्मरण म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतंय आणि वडिलांच्या बाबतीतलं प्रेम कसं व्यक्त करावं तर वारकरी संप्रदायाचा विचार, वारकरी संप्रदायाचा वसानी वारसा पुढच्या पिढ्या देता यावा असा हा प्रयत्न आहे। वडिलांसाठी मी काय म्हणतो, वडिलांसाठी मी आतापर्यंत स्वप्न पण फक्त डोळ्याचीच पाहिजे। वडिलांचा असा काही भव्य दिव्य सोहळा करीत तर माणसाच्या आयुष्यात 3 सोहळे असतात। एक जन्माचा सोहळा, एक लग्नाचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा। मुलगा म्हणून ती 2 सोहळे माझ्या हातात नव्हते। मुलगा म्हणून माझ्या हातात 3रा सोहळा होता जो ते गेले त्याला। त्यामुळे तो सोहळा असा करायचा की माझ्या वडिलांचे 10 गावामध्ये कळलं पाहिजे की ज्ञानोबा दगडे नावाचं एक खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं इथं। अंतःकरणात निर्माण झालेली भावना एका देखण्या उत्सवाला आपल्याला गवसणी घालायला लावते। बापूसाहेबांसारखी मुलं या राज्यानं घरोघरी पाहिली तर मला असं वाटतं या राज्यातले, या देशातले वृद्धाश्रम निश्चित एक दिवस बंद झाल्याशिवाय राहणार नाही। इतकं सुंदर चित्र हे। गोष्टी सगळ्या जपून ठेवलेले आहेत। म्हणजे माझ्या वडिलांचे बूट, ते झोपायची जागा, त्याच्यावरती बेड, त्यांचा ऐकण्यासाठी जो रेडिओ ठेवला होता की ज्याच्यामध्ये ते कीर्तन वगैरे ऐकायचे पेन ड्राईव्ह लावून, तो रेडिओ, पाण्याची बॉटल, त्यांची बेल, त्यांची उशी, अजून 2 उश्या की ज्याच्यामध्ये त्यांनी काय 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 ठेवलं। त्या चादरीला त्यांनी गाठ बांधलेला रुमाल, त्यांनी कंगवा त्यांचा होता, तो कंगवा त्या तिथं रोवून ठेवलेला त्यांनीच त्यांच्या हाताने। तो त्यांचे 2 ऑक्सिजनचे सिलेंडर, त्यांचे युरिन पॉट, युरिनची बकेट, त्यांची काठी, जसं आहे तसं आहे। वर्षभरात ते फक्त साफसफाई करतो, पण त्या जागेवरती कोण बसत नाही, झोपत नाही, काय। मला बरेच जण म्हटले की ॲक्च्युली ते तिथं युरिन करायचे, स्वतः रात्रीच्या उठून करायचे, तर डोकं टेकवायचे भिंतीला, तिथं काळं जागा पडलेली ती तशीच ठेवली, तिला अजिबात घासलं नाही का काय। मला बरेच जण म्हणले हे तू नदीमध्ये टाकून दे, कारण हे मयताचं काय ठेवायचं नसतं, कोण आपल्या तिथून गेलं तर त्याचं काहीच वस्तू ठेवायच्या नाही, बूट, चप्पल काय। आपण प्रॉपर्टी नाही नाव टाकत, त्यांच्या नावाच्या प्रॉपर्टीवरती मी अजून पण नाव नाही लावलं। क्या बात आहे। लोक 1 महिन्यात 2 महिन्यात लगेच नाव लावतात, मी माझ्या वडिलांचं नाव तिथं मी अजून हातभारा नाही। एक काळ भात आणि भातासोबत कांदा मसाला, कांदा लसूण मसाला खाणारी तो प्रवास, एक चालक आणि आज वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ, हा प्रवास प्रत्येकाला थक्क करणारा आहे। ही मुलाखत किंवा हा बाईट एवढ्यासाठीच की सगळ्यांकडे असतं, पण मला वाटतं समाजासाठी आणि वडील असतानासुद्धा, वडील नसतानासुद्धा वडील प्रत्येकाला आठवलेच पाहिजेत यासाठी विचार करणारा पुत्र आजही जगामध्ये आहेत। कलियुग जरी सुरू असलं तरीसुद्धा या कलियुगामध्ये असा श्रावण बाळसुद्धा आहे।